त्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो. सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील. हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे, कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. 2:30-3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची. बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे भाई 551 रँक आला तुझा. रिझल्ट लागणार होता याची कल्पना होती, पण मग 21 ला लागतोय का 22 ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं, पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी. मला खूप छून जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरीला गेला, हाताने काढून घेऊन गेले. ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आज आई-वडिलांना आणि दादाला सांगितलेलं नाहीये. त्यांना एवढं सांगितलं की मला फोन बंद पडलाय. गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेला, तिथं पण काय झालं होतं? ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय म्हणजे भावच नाही दिला. मला ठीक आहे जावा, म्हणजे त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन. मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता IPS अधिकारी झालाय, लक्षात ठेवा. सो तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे, तू जसा आता आहे, जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास भाई, त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार, जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलाय, म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे येऊ लागलेत. आयुष्यात अनेकदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात, तर काही वेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात ते चित्रपटात 70 मिमीच्या पडद्यावर झळकतात. काही दिवसांपूर्वी 12 फेल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. विक्रांत मेसीने या सिनेमात IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुफान गाजला. तर 1999 मध्ये आमिर खानचा सरफरोश सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानेही प्रेक्षकांची वाह मिळवली. याचा सरफरोश सिनेमातील आमिर खानने एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या UPSC क्रॅक केलेल्या बिरदेव ढोणेची कथा आहे. ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारी घेतली नाही, तो बिरदेव ढोणे आज IPS अधिकारी बनलाय. सरफरोश सिनेमात आमिर खान एका मध्यवर्तीय कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या वडील आणि भावाला काही गुंडांकडून मारहाण झाली असते. आपल्यावरील या अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो, पण पोलीस त्याला कसलीही दाद देत नाहीत. व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देतो आणि पुढे आमिर खान IPS अधिकारी बनतो. ACP राठोड बनून तो कित्येक पोलिसांचा साहेब बनतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव ढोणेच्या यशातही अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे. UPSC परीक्षेतून आज IPS झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला. त्यातील एक घटना ही आमिर खानच्या सरफरोश सिनेमातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल. ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही, तो बिरदेव आता IPS अधिकारी बनला आहे. UPSCची मुलाखत दिल्यानंतर ज्ञान प्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेड येथून माझा फोन चोरीला गेला. ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही. घरी सांगितलंय की माझा फोन बंद पडलाय, पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असे बिरदेवने सांगितले. तसेच फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला, माझी तक्रारही घेतली नाही, असे बिरदेवने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने UPSC क्रॅक करून लाखो गरीब, वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. गाव खेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनलाय. बिरदेव सिद्धप्पा ढोणे असं त्याचं नाव असून UPSC परीक्षेत त्याने देशात 551वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अथिनीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. वाड्या वस्त्यांवर, माळ रानावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देशसेवेत आपलं योगदान देणार आहे. त्याच्या या निवडीनंतर सर्व स्तरातून त्याचा सत्कार, सन्मान केला जात आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी संघर्ष गाथा बिरदेवची आहे.